चला सामन्याला सुरुवात करायची आहे. रोहित आणि अक्षय अशी ही जोडी. पहिलं षटक हाताळण्यासाठी कल्पेश कल्पेश सापटे. पहिल्या बॉलला फोर्स केलंय, ताकद दाखवलेली आहे रोहित कोठावल्याने. चेंडूला सरळ हवाई यात्रेसाठी पाठवलेला आहे. षटकार. थँक्यू. दुसरा बॉल फेक फॉन इथे हाताला गेला होता. पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. वाईट बॉल, वाईट चेंडूची नोंद झालाय. धावसंख्या 7 या आकड्यावरती. आपण पाहतोय जगदंब स्पोर्ट्स पिंढरीपाडा या संघाला बाय मिळालंय. ते डायरेक्ट चौथ्या फेरीमध्ये पोहोचलेत. इकडनं जो संघ जिंकेल जगदंब स्पोर्ट्स पिंढरीपाडा या संघासमोर दोन हात करेल. यावेळेस काय फटका केला, हेलिकॉप्टर शॉट. चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर लँड होतोय. षटकार. थँक्यू डीसी. ज्या प्रकारे हेलिकॉप्टर शॉट इथे खेळला गेलाय, तन्मय कोठावले भरपूर खुश झालेत, जे आमच्या समालोचन कक्षामध्ये बसलेत. आणि ज्या प्रकारचे काका खेळतायत मैदानाच्या आतमध्ये, तन्मय भरपूर खुश झालाय बघा. स्माईल आले त्याच्या चेहऱ्यावरती. ज्या प्रकारे काकानी हेलिकॉप्टर उडवलाय त्याच प्रकारे तो देखील उडवतो इकडे. यावेळेस पादोपान बॅटचं हेच लागलंय. नशिबाची साथ मिळाली यावेळेस रोहित याला. धावसंख्या आता या दोनने स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती. इथे बघा आणखीन एक हवाई सफर, टावरिंग शॉट. चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावां करता बिग शॉट. षटकार. काय जबरदस्त फटकेबाजी करत असताना इथे रोहित कोठावले आपला एक वेगळा ब्रँड त्याने प्रस्थापित केला आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. इथे डाऊन द लेग हा चेंडू हाताला गेलाय. पंच संतोष वळवी याने सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल. एक्स्ट्रा रन ही धावफलकावरती नोंदवली गेली. इथे बघा आणखीन एक धमाका, रोहितच्या बॅट मधून निघालेला हा चौथा षटकार. होते धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वार, ही कीर्तीची बाधा झाली. बघा इथे रोहितच्या बॅट मधून हा चौथा षटकार निघालेला आहे. आणि मागची स्पर्धा जर बघितली आपण, नागले संघाने ते आयोजित केली होती. त्या स्पर्धेमध्ये रनर अप राहिला होता हा संघ आणि रोहित बेस्ट बॅटर ठरला होता त्या स्पर्धेचा. इथे पुन्हा एकदा डाऊन द लेग हा चेंडू टाकला गेलाय का पाहूया पंचांचा निर्णय काय तो. यस, डाऊन द लेग आहे. व्हाईट बॉल आहे. पंचांचा इशारा देतो व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉलने धावसंख्या आता पुढे सरसावली गेली, ती म्हणजे इथे आणखीन एक व्हाईट बॉल इथे आता रिव्ह्यू घेतलेला आहे.
वाईट बॉल असेल, वाईट चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू हे वाईट टाकले गेलेत. इथे बघा फक्त हलक्या त्यांना चेंडू इथे खेळून काढला गेलाय. चेंडू गेला या लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या आता 31 या आकड्यावरती 31. 31 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण या षटकाचं विश्लेषण जर बघितलं, षटकार वाईट, षटकार 2 धावा, षटकार त्यानंतर वाईट, त्यानंतर षटकार लागला, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट, वाईट, त्यानंतर एक सिंगल. तब्बल 31 धावा इथे खर्च केल्यात कल्पेश याने. पाहूया आता दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय. करण भगली आलेला आहे दुसरं षटक हाताळण्यासाठी. करण याच्यावर देखील प्रहार केलाय. बघा यावेळेस काय घडलंय. पंच की दबा 6 फ्लॅट. नो बॉल असेल. मला वाटतं या यष्टरक्षकाने या एक्सचेंजची जी साईड आहे ती मागितलेली नाही आहे. मध्ये या विकेट किपर चेंज झालेला आहे. विकेट किपर चेंज झाल्यानंतर आपल्याला सांगायला हवं असतं की विकेट किपर चेंज होतोय, पण तिकडे सांगितलं नव्हतं आणि पंचांनी नो बॉल घोषित केलाय. म्हणजे 7 धावा या पहिल्या बॉलवरती आलेल्या आहेत. इथे आपण पाहतोय हाफ ट्रॅगर होता. डायरेक्ट हिटशी आपण पाहतोय प्रयत्न ते केला गेला आणि 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघा अक्षयकडे संधी गेली असती तिकडे, मात्र पुन्हा एकदा आता रोहितकडे. बघा जो फलंदाज षटकार ठोकतोय त्या फलंदाजाला सातत्याने स्ट्राईक वरती क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे तो घेऊन येतोय. रोहित याला जास्तीत जास्त स्ट्राईक पासून दूर ठेवावा लागणार आहे. धावसंख्या झाली आहे 40. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढे सरसावून स्टेप आउट, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता. रोहितच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. हॅलो मेरू ठोके तो. थँक्यू. 9 चेंडू मध्ये 41 या आकड्यावरती पोहोचलेला आहे. (46) 46 धावा या धावफलकावरती आणि 9 चेंडू मध्ये 41 या आकड्यावरती खेळतोय रोहित कोठावले. इथे आणखीन एक मोठा फटका. चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावांकरता षटकार. बघा पंचांची कसरत होते सातत्याने. पंचांना सातत्याने हात वरती करावे लागत आहेत. पंचांची कसरत भरपूर झाली या मॅच मध्ये आणि ज्या ज्या वेळेस रोहित स्ट्राईक वरती आलाय त्या वेळेस पंचांचे दोन्ही हात वरती गेलेत. आणि इथे देखील षटकार आलेला आहे. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित कोठावलेसाठी. अर्धशतक कंप्लीट केलंय रोहित याने. रोहित बॅट दाखवायच्या प्रेक्षकांना. काय जबरदस्त 11 चेंडू मध्ये इथे 53 धावा बनवणारा हा खेळाडू ठरलाय. थँक्यू. आणि आपण पाहतोय हा दुसरा खेळाडू ठरलाय
ज्याने 11 चेंडूमध्ये अर्धशतक ठोकलेलं आहे. इथे पाहतोय स्लोअर वन, कमी गतीचा चेंडू इथे टाकला गेला होता. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल अद्याप बाकी असेल. 5 षटकार आलेले आहेत. 4 षटकार आलेले आहेत. बघा आणखीन जर एक षटकार जर येतोय तर 15 टी शर्ट्स हे मिळू शकतायत. जर या अगोदर जर मिळाले नसतील तर मिळतील. आणि हा 5वा आलाय. बघा डोंगरीपाडा संघाला जर या अगोदर 15 टी शर्ट जर स्वराज स्पोर्ट्स यांच्याकडून जर मिळाले नसतील तर ही 15 टी शर्ट्स त्यांना मिळतील. आता रोहित आपली बॅट वरती दाखवायचे प्रेक्षकांना. काय जबरदस्त बारी. बघा 2 ओव्हरमध्ये 66 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि वैयक्तिक 59 धावा 61 धावा या एकट्या रोहितच्या पायाला मिळत आहेत. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहतोय या स्पर्धेला ज्याने ज्याने आपल्याला सहकार्य दिलेलं आहे. पाहतोय सौभाग्यवती अनिता संजय मसेकर यांच्याकडनं पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. गणेश कोठावले यांच्याकडनं 3ऱ्या नंबरची ट्रॉफी झालेली आहे. राहुल जाधव यांच्या स्मरणार्थ गुरुनाथ दुमाडा यांच्याकडनं सिरीज आलंय. कैलासजी बाजू देऊ दुमाडा यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर संकेत मानकर SP इंटरप्राइजेस यांच्याकडनं बेस्ट फिल्डर बेस्ट बॅटरची ट्रॉफी आलेली आहे. तुलसीदास बीस यांच्याकडनं बेस्ट बॉलरची ट्रॉफी आलेली आहे. विजय तुंबडा यांच्याकडनं सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेत. सुनीलजी पागी अंकुशी काटेला यांच्याकडनं आपल्याला बॉलचे बॉक्स स्पॉन्सर केले गेलेत. त्यानंतर न्यू संघर्ष मंगलापाडा यांच्याकडनं 3 बॉक्स बॉलचे स्पॉन्सर केले गेलेत. त्यानंतर हिमांशु श्याम तुंबडा यांच्याकडनं पाणी आपल्याला पोहोचवलं या स्पर्धेला. त्यानंतर सचिन मोरघे यांच्याकडनं मेडल आलेले आहेत. त्यानंतर फर्स्ट कॅश प्राईज आपण पाहतोय. पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राईज पिंट्या परेड यांच्याकडनं आलेलं आहे. त्यानंतर सुनील पागी नागले यांच्याकडनं आर्थिक सहकार्यालय मुंबई पोलीस दलामध्ये ते कार्यरत आहेत. त्यानंतर स्वप्नील कोदे यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्यालय. पद्मजी शिल्का शिवरामजी शिल्का यांच्याकडनं आर्थिक सहकार्यालय. त्यानंतर नैना कुंदन पाटील ग्रामपंचायत सदस्य आहेत नागले त्यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्यालय. अजित अलेक्झांडर यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्यालय. अमित म्हसेकर आर्थिक सहकार्यालय. दशरथ वलवी यांच्याकडनं आर्थिक सहकार्यालय. विपुल भोसकर यांच्याकडनं आर्थिक सहकार्यालय. रुपेश मेडे आर्थिक सहकार्यालय. रमेश रायात आर्थिक सहकार्यालय. स्वयंसहायता महिला बचत गट फणसपाडा यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्यालय. उमेश पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्यालय. बलिराम पासमारे आर्थिक सहकार्यालय. गणेश पाटील यांच्याकडून आर्थिक सहकार्यालय. नवनीत पाटील यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्यालय. जयप्रकाश पाटील जे वकील आहेत त्यांच्याकडून देखील आर्थिक सहकार्यालय. अनिल पाटील AP टूर्स अँड ट्रॅव्हल्स आर्थिक सहकार्यालय. विनोदजी हजारे आर्थिक सहकार्यालय. उमेशजी मुकादम आर्थिक सहकार्यालय. कृष्णाजी लोखंडे आर्थिक सहकार्यालय.
आणि सागरजी तुंबडा यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्य आलंय. बघा 67 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. म्हणजे इथे आपण पाहतोय चेंडूला पॉइंट मध्ये खेळून काढलं गेलं होतं. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. सगळं सांग किती एक्स्ट्रा बॉल झाला ते सांग. इथे बघा चेंडूला फोर्स केलंय कल्पेश आणि षटकार ठोकलाय. काय फटका इथे केलेला आहे. क्रिकेटचं सौंदर्य दर्शवणारा फटका कल्पेशच्या बॅटमधून निघालाय. बघा 33 धावा प्रति षटकामागे पूर्ण करायच्या आहेत. चिंचोडी संघाला सिंगल डबलने काही चालणार नाहीये. 1 धाव इथे कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. बघा आता प्रत्येक चेंडूवरती षटकार हा ठोकावा लागणार आहे. 67 धावांचं टार्गेट. इथे आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न होता. वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. वाईड बॉल. वाईड चेंडूची नोंद झालेली आहे. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा इथे येताना दिसतोय आपल्याला. यावेळेस पूल केलाय. पूल पॉवरफुल झालेला नाहीये. समीर आले होते तिकडे आणि समीर याने हा झेल सोडलाय. बघा आता हा सामना पूर्णपणे डोंगरीपाडा संघाच्या बाजूने झुकतोय असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या प्रकारे रोहित याने इथे अर्धशतक ठोकलं होतं. 11 चेंडूमध्ये 53 धावा त्याने बनवल्यात. ते आपण पाहतोय कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू आता खेळून काढलाय. आउटफील्ड मध्ये तिकडे चेंडू थांबतोय. 2 धावा या पलून पूर्ण केल्या जातील. फक्त 2 धावा इथे येताना दिसत आहेत आपल्याला. या 2 धाब्याने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. बघा अजूनही मॅच जिंकण्याकरता धाब्यांची आवश्यकता असणार आहे. ती म्हणजे 54. 7 बॉल आणि 54 धावा. हा सामना एकतर्फा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पाहूया चेंडू डिक्लरच्या बाजूने जाताना दिसतोय. डिक्लरच्या सुरुवात 2 धावा येतात. धावसंख्या 15 या आकड्यावरती. आता 52 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 52 धावा. वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव ए संघ आणि आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अक्षय जाधव येतोय.
अक्षय जाधव. पहिला चेंडू आपण पाहतोय एक धाव, ही धाव फलकावरती नोंदवली जाईल. एक सिंगल धाव आलेली आहे. अजून 51 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. व्हाईट बॉल, व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. सन्माननीय दिलीपजी कोदे साहेबांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. आपण पाहतो की हा सामना पूर्णपणे डोंगरीपाडा संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय आपल्याला. इथे अखुट्याबाचा चेंडू, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. हवेच्या विरुद्ध हा फटका खेळण्याचा प्रयत्न. पाहूया पंचांचा इशारा काय होतो, किती धावा असतील. पंच फक्त चला किती धावा असतील, फक्त एक सिंगल धाव असेल. बघा हवेच्या विरुद्ध हा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, तेच कारण चेंडू ट्रॅव्हल होऊ शकलेला नाहीये. इथे आता लॉंग ऑफ मध्ये हा फटका केलाय, चांगला स्ट्रोक आहे. आणि एक धाव ही आता कंप्लीट झाली आहे. बघा आता हवेचा जो वेग आहे ना, तो डावऱ्या हाताच्या फलंदाजासाठी थोडासा लाभदायक ठरू शकतो या मैदानावरती. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि ते आता फलंदाज हा बाद झालेला आहे. विनय येतोय न्यू बॅटर. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. शेवटचा आता एक बॉल बाकी असेल. औपचारिकता जे फॉर्मॅलिटीज आहे ती आता फक्त इथे पूर्ण केली जाईल. इथे आपण पाहतोय हा चेंडू डॉट येतोय आणि हा सामना इथे जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे. हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा टीम.